नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शेतकरी बांधवांचं एक नवीन यूट्यूब चॅनल आहे हे. तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जे हवामानात बदल होत आहे आणि वारंवार जी काही हवामानाची माहिती येत असते त्याच्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी आपल्या ह्या शेतकरी बांधवाच्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण बघू शकता की ते चक्रीवादळ तयार झालेलं होतं. तर त्या चक्रीवादळाचा जो परिणाम आहे तो मान्सूनच्या अगोदरच आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे आणि तामिळनाडू आणि केरळ ह्या दोन्ही राज्यांमध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार त्या ठिकाणी पाऊस हा चालू आहे आणि त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की केरळ आणि जे कर्नाटक राज्य आहे त्या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह त्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस चालू आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की ज्या आपल्या मशागती असतील तर त्या मशागती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जे खरीप आहे, जे नगदी पिकं आपण घेत असतो पावसाच्या जीवावरती, त्या पिकांच्या पेरणीसाठी आपण आपल्या शेतांची मशागत करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण जे हवामानात बदल होत असतात त्यानुसार आपण व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण बघू शकता की हे जे चक्रीवादळ आहे ते महाराष्ट्राच्या जवळ आलेलं आहे आणि आपण बघू शकता की त्याचा जो प्रवास आहे तो केरळ आणि कर्नाटक ह्या दोन्ही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बेंगलुरू काही पणजीचा भाग आहे गोव्यालगतील, तर काही महाराष्ट्र राज्याच्या जवळ ह्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता की केरळ आणि जो कर्नाटकचा भाग आहे तर त्या भागामध्ये हे सक्रिय झालेलं आहे चक्रीवादळ आणि त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सध्या चालू आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की केरळ जे राज्य आहे त्या राज्यालगतील जो समुद्री भाग आहे कोचीचा, तर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस म्हणजे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह त्या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. परत आपण पुढे पाहिले तर कोझिकोडे हे शहर आहे, तर त्या लगतील जो भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस चालू आहे. तर मंगळुरू हे जो शहर आहे तर ह्या शहरामध्ये सुद्धा आपण बघू शकता की भरपूर प्रमाणात विजांच्या कडकडाटासह ढगांची दाटी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे. तर आपण बघू शकता की जो महाराष्ट्रालगतील कर्नाटकचा काही भाग आहे, बल्लारी असेल आणि बेलगावच्या काही भागांमध्ये सुद्धा हे सक्रिय झालेलं आहे आणि त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण हे जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ मान्सूनच्या अगोदर आलेलं आहे. तर हे चक्रीवादळ सद्यस्थिती आपण पाहता सोलापूर, सातारा, काही बीडचा आणि नांदेडचा सुद्धा भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो. तर महाराष्ट्रालगतील कोल्हापूर असेल, मुंबईचा काही भाग आहे, सांगली हा जो काही भाग आहे, काही पुण्याचा सुद्धा भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो. तर ह्या ठिकाणी ढगांची दाटी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा का होईना पाऊस होऊ शकतो आणि नांदेड अकोलाचा काही भाग आहे, नागपूरचा काही भाग, चंद्रपूर या भागामध्ये काही ठिकाणी ढगांचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हवामानात बदल झाल्यामुळे उन्हाचा जो पहारा आहे तो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हवामानाच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुढील जे काही हवामानात बदल होतील तर त्या बदलानुसार
आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जी माहिती आहे ती माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की जे आपले शेतकरी बांधव आपले व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करत नाही, तर आपल्या चॅनलला एक शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर ह्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.